नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात आज मेडिकल दुकानदारांनी बंद पुकारत ऑनलाईन औषध विक्रेत्यांविरोधात जोरदार आंदोलन केले। नमस्कार, आपण बघत आहात NTV 24 करिता मी नंदिनी बर्वे। नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत रामटेक, पारशिवनी, देवलापार सह ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। ऑनलाईन औषध विक्री आणि डॉक्टरांकडून ऑनलाईन उपचारांमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। या बंदमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना औषधे मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असून आरोग्य सेवा काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले आहे। दरम्यान आपल्या मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांनी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार रमेश कोडपे यांना निवेदन सादर केले। आम्ही रामटेक तालुक्यातील संपूर्ण केमिस्ट बांधव जो देशव्यापी संप आदरणीय आमचे जगन्नाथजी शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आजच्या दिवशी संप पाळून राहिलेलो आहे। आमची शासनाला मागणी ही आहे की ऑनलाईन विक्रीमुळे जी आमचे थोक आणि किरकोळ विक्रेता औषध विक्रेता यांच्यावर जे संकट कोसळलेलं आहे, त्यांचे व्यवसाय कमी झालेले आहे। त्याचप्रमाणे ऑनलाईन हे डॉक्टर्स लोक ते अवेलेबल झालेले आहेत। ऑनलाईन त्याच्यामुळे प्रिस्क्रिप्शन निघून राहिलेली आहे आणि ऑनलाईन औषधीमुळे भेसळयुक्त औषधांचा पुरवठा होऊन राहिलेला आहे। त्याचं विरोध प्रदर्शन आम्ही इथे करून राहिलेलो आहे। मागच्या 10 वर्षापासून आम्ही हा विरोध दर्शवून राहिलेलो आहे। शासनाने जे 2 निर्णय त्यामध्ये केले होते, कोविडमध्ये एक आणि त्याच्या अगोदर, तर त्या विरोधात आम्ही त्यांना मागणी करतोय की ते निर्णय तात्काळ मागे घ्यावे आणि आमच्या किरकोळ औषधी विक्रेत्यांना दिलासा द्यावा, हीच आमची मागणी आहे। आजचा बंद ऑनलाईन औषधी विक्री बंद व्हावा ह्याकरता आम्ही हा बंद ठेवलेला आहे। आम्हाला ह्या बंदमध्ये रामटेकचे जे संपूर्ण डॉक्टर आहे, ज्यांचे जे मोठे हॉस्पिटल्स आहे, ते सुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन राहिले। त्यांनी आपली OPD बंद ठेवलेली आहे, ते फक्त IPDमध्येच आपले पेशंट्स बघून राहिलेले आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आजचा हा समाज जो आहे, हा कुठंतरी नशेच्या ज्या गोळ्या आहेत, हा सहजरित्या ह्या ऑनलाईनद्वारे उपलब्ध होऊन राहिल्या, त्या उपलब्ध नाही झाल्या पाहिजे। त्याकरता आम्ही हा ऑनलाईन विक्री बंद व्हावी ह्याकरता आम्ही मागणी करतो आहे। सरकारने आमची मागणी मान्य करावी। NTV 24 करिता रामटेक नागपूरवरून पंकज चौधरी यांची रिपोर्ट।